सुरुवातीला काय आपलं इथं ऑन ऑफचं बटन आहे. हे ऑन केलं की मशीन डिस्प्ले येतो आणि इथं लाईट लागते, आपली मशीन चालू झाली. आता मशीन चालू झाली पण मोटर बंद आहे. मोटर कधी चालू होणार? आपली हे पॅडल प्रेस केलं की मोटर चालू होणार. ठीक आहे. आता हे ऑटो कटरचं मशीन आहे जॅकचं. आपल्या कसं की आपल्याला रेग्युलर हे करण्यासाठी म्हणजे कापड कट करण्यासाठी काम झाले की कात्री लागते. तर याला काम झाले आपले शिवून झाल्यानंतर ऑटोमॅटिक कटिंग करता येते. त्याला कटर दिलेला आहे. प्रेस केले की कटिंग होते. बघा तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला मी डिस्प्लेची माहिती देतो तुम्हाला. तेव्हा आता हे डिस्प्ले त्याला ठीक आहे. त्याच्यामध्ये इकडे या साईडला प्लस बटन दिले, वरच्या साईडला खालच्या साईडला मायनस बटन दिलेलं आहे. या प्लस बटनने काय होतं की मशीनचं स्पीड वाढतं. आता बघा मी प्लस बटन दाबतो, साधारण 3600 स्पीड आहे बरोबर. हे प्लस दाबत राहिले की आपण आपल्याला स्पीड इथं साधारण 5000 पर्यंत घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे जे आपण स्पीड करणार आहे इथं हा एस दिलेला आहे. एस दाबला की ते सिलेक्ट होऊन जातं. स्पीड म्हणजे ते ठरलं आता 5000. ठीक आहे. आता हे 5000 स्पीड झाला. आता हे पूर्ण स्पीड. ठीक आहे. आता जर स्पीड आपल्याला कमी करायचं तर इथं मायनस बटन खाली दिलेलं आहे. हे मायनस बटन प्रेस केलं की आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे स्पीड घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे 3000 केले मी. हा एस दाबला हे सिलेक्ट झालं 3000. ठीक आहे. म्हणजे हे प्लसनी वाढणार आणि मायनसनं कमी होणार. एसनी ते सिलेक्ट होणार बरोबर. आता इथे एक कटरचं बटन दिलेलं आहे बरोबर. हे कटर जर तुम्हाला नको असेल तर हे कटर प्रेस केलं की इथला हा जो पॉइंट आहे ना तो निघून जातो. हा कटर बंद झाला. कट होणार नाही. जर कटर यूज करायचं असेल तर हे कटरचं बटन दाबायचं. हा पॉइंट आला की आपलं कटर चालू झालं. हे खाली टाच मागं दाबली की कट होणार. पुढे प्रेस केलं की चालू होणार. टाच मागं दाबली की कट होणार ते. ठीक आहे. आता हे वरचं बटन दिलंय हे सुईची पोझिशन आहे. सुई आपल्याला कापडात खाली पाहिजे किंवा वर पाहिजे. ठीक आहे. आता कसं असतं की आपण चालवताना मशीन थांबली की सुई कापडात खालीच राहते. तर इथल्या ह्या बटनावर सुई आपल्याला खाली वर करता येते. हे बटन आपण प्रेस केलं खालचा पॉइंट आहे तो वर जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा सुई वर राहते. जिथे आपण थांबलो तिथे सुई वर राहते. शक्यतो सर्वजण सुई खालीच वापरतात कारण कॉर्नर हे करावं लागतं ना. बारीक बारीक स्टिच करायचं असेल तर सुई खाली असली बरोबर. ठीक आहे. आता हे झालं डिस्प्लेच आहे. आता याच्यामध्ये इकडं आपल्या पूर्वीच्या मशीन सारख्या शिलाई लहान मोठी करायसाठी इथं दिलेलं आहे. इथं जे वर होल आहे त्या होलच्या समोर जो आकडा असेल तेवढी शिलाई मिळणार आपल्याला. त्यावेळेला शिलाई कमी करायची किंवा वाढवायची हे प्रेस करायचं आणि कमी करायचं बरोबर. आणि वाढवताना तुम्ही डायरेक्ट असं वाढवलं तरी चालू शकतो. फक्त कमी करताना हे प्रेस करून कमी करायचं. साधारण 0 पासून 4 पर्यंत आहेत. 5 पर्यंत आहे 0 पासून. ठीक आहे. 5चा टाका जो आहे तो थोडंसं जाड कापड असेल जीन्स पॅन्ट किंवा थोडंसं जाड मटेरियल त्याला 4-5चा टाका वापरायचा. रेग्युलर तुमचं ब्लाऊजचं काम 1.5, 2, 2.5, 3च्या दरम्यान तुम्हाला करता येईल. ठीक आहे. इथं रिवर्स आहे. एक चालूमध्ये खालीवर केले की मागं पुढं करता येतं. आता सुरुवातीला मी तुम्हाला बॉबिन भरून दाखवतो. दोरा सुरुवातीला इथून भरून घ्यायचा. दुसरी गोष्ट हा जो पार्ट आहे तो बरोबर याच्या वर राहिला पाहिजे कारण आपला दोरा असा फिरत येणार आहे. हा जर असा क्रॉस असेल तर दोऱ्याला टेन्शन येते, दोरा तुटला जातो. त्यामुळे बरोबर याच्या वर घ्यायचा. त्यानंतर आता हे लहान टेन्शन दिलेले आहे वर. सुरुवातीला या टेन्शन मधून दोरा घ्यायचा. त्यानंतर या 2 चकत्यांच्या मध्ये घ्यायचा. अलीकडच्या साईडला एक होल दिलेला त्या होलमध्ये घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर ही बॉबिन आहे. इथं वर बॉबिन अंडर वरच आहे त्याला. आता यामध्ये ही बॉबिन जी पूर्ण व्यवस्थित बसते आणि व्यवस्थित निघते तीच बॉबिन वापरायची. एखादी बॉबिन जर आतमध्ये घट्ट बसत असेल किंवा आतमध्ये बसतच नसेल तर ती वापरायची नाही. आपल्याला असं निघाली पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. बरं ठीक आहे. आता हा जो दोरा आपण ह्या टेन्शन मधून घेतला. ठीक आहे. हा दोरा जो आहे तो या बॉबिनला इथं फोडून असं मागे लावून घ्यायचा. ठीक आहे. आता बॉबिनचा दोरा आपल्याला टाईट लूज पाहिजे तर इथं हा टेन्शन हे जर दिलेलं आहे टेन्शन लूज केले की आपल्याला दोरा बॉबिनचा लूज भरता येतो. टाईट केला तर टाईट भरता येतो. पण शक्यतो जास्त टाईट ठेवायचा ना आपल्याला. इकडनं ओढला तर व्यवस्थित हाताने आला पाहिजे. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे इकडे स्टीलचा पार्ट आहे बघा. हा स्टीलचा पार्ट बॉबिनला पुढं बॉबिनला पुढं असं चिटकवायचा.
ज्यावेळेला बॉबिन भरायचं असेल त्यावेळेला प्रेशर फूट वर करायचा, म्हणजे काय होतं प्रेशर फूट घासला जात नाही कात्रीला. ठीक आहे, तेव्हा आता ही बॉबिन भरली जाते. ठीक आहे, आता कसं प्रत्येक वेळेला तुम्हाला पूर्ण बॉबिन भरावी असं का नाही तुम्हाला. कधी कधी काय होतं की आपल्याला थोडंसं कापड शिवायचं असतं, मग त्यावेळेला काय होतं आपण थोडीशी बॉबिन भरायची म्हटली तर मग ह्याच्या कंटिन्यू लावून ठेवायची आवश्यकता नाही. ज्यावेळेला तुम्हाला बॉबिन भरून होईल त्यावेळेला हाताने हा पार्ट मागं सरकवायचा असं, आणि मग बॉबिन वर काढून घ्यायची. ठीक आहे, आणि जर समजा तुमचं खाली मशीनचं शिवणकाम चालू असेल पण तुम्हाला दुसरा दोरा वेगळा भरायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही दुसरा दोरा ह्याला जॉईंट करून घ्यायचा, प्रेस करून ठेवायचं, आणि मग खाली काम सुरू असताना तुमचं वर बॉबिन भरली जाते. तेव्हा प्रेशर फूट उचलायसाठी इथं हा लिफ्टर दिलेला आहे, हा गुडघ्याने आपल्याला यूज करावा लागतो. इकडे प्रेस केला की प्रेशर फूट उचलला जातो, म्हणजे आपल्याला कापड ओढून गेला म्हटलं किंवा कापड साईड काढायसाठी त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, घोडावर उचलण्यासाठी. दुसरी गोष्ट काय, हा पॅडल आहे, हा पॅडलला पुढे प्रेस केलं की मशीन चालू आपली स्पीड वाढलं जातं, आणि हे मागच्या साईडला इथे टाचीने प्रेस केलं की कटर यूज होतो, म्हणजे धागा कट होतो. हा धागा कट, हा मागं प्रेस केलं की धागा कट होणार, पुढे प्रेस केलं की स्पीड वाढलं जाणार. ठीक आहे, आता मी इकडं मशीनचं दाखवतो, मशीन मध्ये दोर व्हायचं. तेव्हा मगाच्या पद्धतीप्रमाणे इथून वरून घ्यायचा दोरा. ठीक आहे, आता इथं लक्षात द्या महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा सुरुवातीला दोरा हा 1 नंबरचा होल दिलाय ना, 1 नंबरच्या होल मधून आत टाकायचा. ठीक आहे, त्यानंतर परत अलीकडच्या साईडला घ्यायचा, या 3 नंबरच्या होल मधून आत टाकायचा. ठीक आहे, आता वर असा क्रॉस झालाय दोरा. ठीक आहे, त्यानंतर इथे लहान टेन्शन दिलेलं आहे, लहान टेन्शन मध्ये ह्या वरच्या होल मधून घ्यायचं. त्यानंतर इथे 2 चकते दिलेले आहेत, या 2 चकत्यांच्या मध्ये घ्यायचं, आणि परत खालच्या साईडला एक होल दिलेले त्या होल मध्ये घ्यायचं. डायरेक्ट इथून काढलं इथूनच घेतलंय ना, असं त्याला गोल नाही केलं ना? नाही, डायरेक्ट बोलून घ्यायचं आपण. त्यानंतर आता हे खालचं मोठं टेन्शन आहे, या टेन्शन मध्ये दोरा सुरुवात 2 चकत्यांच्या मध्ये घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर इथे हे काळे कलर हे बघा स्प्रिंग दिलेलं आहे, त्या स्प्रिंगच्या आतमध्ये घ्यायचा. इथे एक वाकडा रॉड दिला बघा खाली, असा प्रेस केला बरोबर, या रॉडच्या खाली घ्यायचा. त्यानंतर इथं आतमध्ये हुक दिलाय, त्या हुकामध्ये घ्यायचा. बरंच आहे ना बघायचं. हो, आता काय थोडस. त्यानंतर इथं हा मध्ये टेकअप लिव्हर दिलेला आहे बघा, या टेकअप लिव्हर मध्ये दोरा घ्यायचा. अलीकडच्या साईडला इकडे 2 हुक दिलेले आहेत, या 2 हुकामध्ये घ्यायचं. इथं सुईच्या वर तार दिलेली आहे बघा. बघा आता ह्या साईडला इथं ही तार दिलेली आहे, आपल्याला ह्या तारेच्या होल मधून पण घेता येतो, आणि ताराच्या साईडला करून आतून सुद्धा घेता येतो. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही दोरा घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा आता प्रेशर फूट उचलायला आणि बसवायचं खाली ठेवायला इथं हा लिफ्टर दिलेला आहे. तुम्ही गुडघ्याने पण यूज करू शकता आणि इथं हाताने पण यूज करू शकता. ठीक आहे, इथे हे सेफ्टी गार्ड दिलेलं आहे, ही जी तार दिलेली आहे ना हे सेफ्टीसाठी दिलेली आहे, की चालू मध्ये आपल्या स्पीड मध्ये बोट आतमध्ये जाऊ नये त्यासाठी हे सेफ्टी दिलेलं आहे. ते सुरुवातीला थोडस तुमचं प्रॅक्टिस होतोपर्यंत असू द्यात, नंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला नको असेल तर ते काढून टाकता येतं. ठीक आहे, याला दोरा जो आहे तो दोरा आपल्या नेहमीच्या मशीन सारखा ओवायचा, जसं फुल शटलला आपण बाहेरून होतो तसंच ओवायचा. सुई पूर्ण वर घ्यायची. इकडे बघा आता हे दोरा होताना हे थोडंसं खाली प्रेस करायचं असं, आणि मग दोरा ओवायचा. आता ह्याला बॉबिन केस जे आहे ना, ती बॉबिन केस आपल्या फुल शटल मशीन सारखी साईडनं बसती. ही प्लेट काढायची साईडला. बॉबिन केस बसवताना बघा हा जो दोरा वर दिसतोय ना, हा दोरा असा वर ठेवायचा आणि खालून साईडनं बसवायची. आता यामध्ये काय डबीचं जे असतं ना, डबीचा दोरा लूज लागतो याला. बॉबिनचा जो दोरा आहे तो लूज लागतो. आपल्या साध्या मशीनला टाईट असतो थोडासा, याला एकदम लूज ठेवायचा दोरा. हा असा ओढून बघितला का नाही तर लूज आला पाहिजे दोरा. ठीक आहे, बॉबिन बसू, आवाज आले की बसली. ठीक आहे, आता सुरुवातीला हा दोरा धरायचा, ही चाक फिरवून खालचा दोरावर काढून घ्यायचा.
पाडेल पुढे प्रेस केलं की आपली मशीन चालू झाली. हा खालचा टाक आहे, हा वरचा टाक आहे. आता तो लूज दिसतोय ना जरा. ठीक आहे. आता हे टेन्शनचं अवलंबून आहे ना, टेन्शन इथे आपल्याला ऍडजस्ट करता येतं. तर शिलाई वरून खराब आली तर हे टेन्शन थोडंसं लूज करायचं, आणि जर खालून खराब आली तर टेन्शन थोडंसं टाईट करायचं. हे टेन्शन ऍडजस्टमेंट तुम्हाला इथं दोऱ्याप्रमाणे करावं लागते. जसा दोरा असेल त्याप्रमाणे ही टेन्शन ऍडजस्टमेंट करायची. तेव्हा आता मगाच्या टाक्याने या टाक्यामध्ये शिलाईमध्ये फरक पडला. ठीक आहे. कट झाला दोरा, थोडा काढून घेतला. दोरा कट झाल्यावरती हे नाही ना होणार? नाही, काय शिल्लक राहिला दोरा, राहिला ना, धागा आत नाही ना. त्यावेळेला जर तुम्ही इकडे ओण्यामध्ये एखादी गोष्ट राहिली तुमची, तर मग काय होतं की दोरा ज्यावेळेस कट होतो त्यावेळेस सुई मधून निघून जातो दोरा. मग काय नाही. किंवा जर टेन्शन जर जास्त झालं वरचं, हे टेन्शन जर जास्त असेल तरी सुद्धा मग सुई मधून दोरा निघतो, नाहीतर मग नाही निघत. नाही निघत. इथं बघा, इथं रिवर्स आहे. आता बारीक मोठं, आता शिलाईचं लहान मोठं दाखवतो. ते बघा, इथे जेव्हा आपल्याला शिलाई लहान मोठी करता येते, इथे वरचं होल आहे, त्या होलच्या समोर जो आकडा असेल तो शिलाई मिळणार तुम्हाला. ज्यावेळेला शिलाई आपल्याला लहान करायची त्यावेळेला हे प्रेस करायचं आणि इकडं शिलाई लहान करता येते आपल्याला. आणि शिलाई मोठी करताना तुम्ही डायरेक्ट हे मोठं इकडं फिरवू शकता पाहिजे एवढं. शक्यतो ब्लाऊज ड्रेसला साधारण 2.5-3च्या दरम्यान शिलाई लागते, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे यूज करा. ठीक आहे. आता हे स्पीड कमी करून दाखवतो तुम्हाला. आता 3000 आहे बरोबर. आता हे आपण 2500 करू इथे. ठीक आहे. सिलेक्ट केलं, हे अजून कमी करून देऊ. 1000 मिनिमम 1000 आहे का? नाही, 200 पर्यंत आहे. आणि एकदम कमी पाहिजे तेव्हा 200 पर्यंत आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदम फुल स्पीड जरी पाहिजे असेल सगळं, आता ते तुमच्या प्रॅक्टिस होईल. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल लवकर हे होईल त्याप्रमाणे स्पीड कमी जास्त वाढवू शकता. आता हे पूर्ण 5000 स्पीड आहे. मॅक्स 5000. तिकडे मिळते का? दुसरी गोष्ट आपल्या पायावर पण असते. तुम्ही जर पाय थोडासा प्रेस केला तर ते हळू चालणार. तुम्ही जोरात दाबला पूर्ण स्पीड घेणार. ठीक आहे. शक्यतो मशीन नवीन आहे, सुरुवातीला नवीन मशीन असताना साधारण 2500-3000 पर्यंत स्पीड वापरा. तर तुम्हाला 2500 जास्त वाटत असेल तर 2000 वापरलं तरी चालेल. एकदा यूज झाल्यानंतर मग तुम्ही पाहिजे एवढे स्पीड कमी जास्त करू शकता. किती दिवसानंतर? तसं काय नाही, तुम्ही प्रॅक्टिस वापरावरती. तुम्ही जर समजा एक 8 दिवसात म्हटलं तर तुम्हाला प्रॅक्टिस झालं तर तुम्ही 8 दिवसात स्पीड वाढवू शकता. आता ही मशीन चालवायची माहिती सांगितली बरोबर. आता मशीनला काळजी काय घ्यायची. आता मशीनला आतमध्ये ऑइल टँक आहे, त्यामध्ये ऑइल असतं. आपण आता मशीन तर मागे टेकवली, इथं ऑइलचं टँक आहे बरोबर. ऑइल टँक मध्ये ऑइलची लेवल इथं लो आणि हाय रेंज दिलेली आहे. हाय लेवल पर्यंत तेल ठेवायचं. कुठं हाय लेवल? ही जी इथं ही हाय लेवल आहे आणि खाली लो लेवल. ठीक आहे. हाय लेवल पर्यंत तेल ठेवायचं. आता याच्या साईडला इथं स्क्रूच्या ते मॅग्नेट टाकलेलं आहे. ते मॅग्नेट कशासाठी टाकलेलं आहे की आपल्या समजा चालू असताना एखादी सुई खराब सुई आतमध्ये पडली किंवा हुक पडली किंवा लोखंडाची एखादी वस्तू पडली तर मॅग्नेटला चिटकून राहते, ती मशीन मध्ये आतमध्ये जात नाही, म्हणून ते मॅग्नेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता इथे यामध्ये काय आहे, इथं आतल्या साईडला हा पंप आहे. त्या पंपातून सगळीकडे ऑइल सर्क्युलेशन होतं. इथे या पंपातून या शटलला ऑइल मिळतं आणि इथून मशीनला आतमध्ये सुद्धा पंपातून जातं. आता हा जो पार्ट आहे हा कटरसाठी पार्ट आहे. जो ऑटो कटर आपण म्हणतो ना त्याचा पार्ट आहे इथला. हा त्याच्यावर कटर यूज होतो. ठीक आहे. इथे एक स्क्रू दिलेला बघा, इथं स्टीलचा स्क्रू दिला ना, हा स्क्रूचं हे ऑइलची लेवल कमी जास्त करण्यासाठी आहे. म्हणजे प्रेशर जे आहे ना आपलं ऑइलचं प्रेशर, शटलला ऑइल किती पाहिजे आपल्याला ते ह्या स्क्रूवर करता येतं. हा स्क्रू जर थोडासा टाईट केला तर ऑइलचं प्रेशर वाढलं जातं, म्हणजे शटलला जास्त ऑइल पडतं. स्क्रू जर लूज केला तर शटलचं ऑइल कमी होतं. पण एकदम स्क्रू लूज करायचं नाही, कारण शटलला कंपल्सरी ऑइल मिळावं लागतं. आपलं मशीन स्पीडनं चालतं त्यामुळे शटल गरम होत असतं, त्याचे ऑइल पडत राहणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे थोडंसं शक्यतो कंपनीने सेट केलेलं आहे त्याप्रमाणेच ठेवायचं. जास्त हलवायची काय आवश्यकता नाही आहे.
आता जे आपण ऑइल टाकलेलं आहे, सुरुवातीचं ऑइल व्हाईट असतं. हे ऑइल साधारण तुम्हाला एक 3-3.5 महिन्यापर्यंत चालू शकतं. पिवळा कलर आला की चेंज करायचं. ऑइल चेंज करण्यासाठी इकडे टाकीमध्ये जो आपण जे मॅग्नेट टाकले तिथं काळा स्क्रू आहे ना, तो स्क्रू लूज करावा लागतो. हा नाही, तो वरून स्क्रू आपल्याला लूज करता येतो. आणि टाकीच्या खालच्या साईडला इथं होल दिलेला आहे, तिथं मोकळी बॉटल लावायची आपल्याला. मोकळी बॉटल किंवा एखादं भांड लावा. तो स्क्रू पूर्ण काढायचा, सगळं ऑइल त्या होलमधून काढून घ्यायचं. ज्यावेळेला तुम्ही ऑइल चेंज करणार आहे त्यावेळेला टाकीची व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची, कारण स्वच्छता महत्वाची आहे. आपण जे काम करतो त्याचा सुद्धा कचरा जो तो ह्या साईडला इथं कचरा साठलेला असतो. आठवड्यातून एकदा मशीन तिरकं करायचं आणि कचरा साफ करून घ्यायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं वरच्या साईडला मशीनला सिंगल टाकायचे ऑप्शन दिलेला आहे, तो दाखवतो तुम्हाला. सिंगल टाका यूज करतो आपल्याला. हा, इथं हे जे निळं बटन दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सिंगल टाक्यासाठी दिलेलं आहे. सिंगल टाक्याला म्हणजे कसं असतं की खड्यांची कामं येतात ना, मग खड्यांच्या कामामध्ये स्पीडमध्ये मशीन चालून उपयोग होत नाही, सुई मोडली जाते. त्यावेळेला काही आपल्याला जिथं खड्यांची कामं आहेत किंवा वर्कचं काम असते त्यावेळेला सिंगल टाकीने ते आपल्याला काम उरकून घेता येतं. इथं हेच बघा, चालू मध्ये प्रेस करत राहिले ना, बघा हे प्रेस करू तुम्ही आता. बघा ही सिंगल टाका घेते. जेवढं आपल्याला खड्यांचं काम आहे किंवा वर्कचं काम आहे ना ते सिंगल टाक्यावर घेता येतं. तेवढं काम निघून गेल्यानंतर मग स्पीडनं आपल्याला काम करता येतं. इथं आतल्या साईडला इथं लाईटचं बटन दिलेलं आहे. इथं याच्यावर आपल्याला लाईट कमी जास्त करू शकतो. हे बटन अलीकडे घेतलं या साईडला की लाईट बंद होणार आणि 2 स्टेप मध्ये लाईट चालू होणार, हे मीडियम आणि मोठी. ठीक आहे. कटरचं थोडंसं प्रॅक्टिस करा. कटर असेल तर तुम्हाला कात्री घ्यायची आवश्यकता नाही. कटर यूज करणार नसाल तर इथलं कटरचं बटन दाबलं, इथं कटरचं बटन दिलेलं आहे, एक बटन प्रेस केले की हा पॉईंट निघून जातो. मग तर कटर यूज होणार नाही. तुम्ही मागं टाचाने प्रेस केलं तरी कटर यूज होत नाही. तर कटर यूज करायचं असेल तर परत कटरचं बटन दाबायचं, हा पॉईंट आला की कटर यूज होणार. ठीक आहे. ओके, आता तुम्ही चालवून बघा. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट राहिली. हे कसं आहे, मशीनमध्ये आता शक्यतो आपलं कटरचं मशीन आहे, चालवणारे तुम्ही प्रॅक्टिसवाले आहात तर शक्यतो दोरा अडकत नाही मशीनमध्ये. पण मशीनमध्ये दोरा अडकल्यानंतर काय करायचं की मशीनमध्ये खाली दोरा अडकतो, तो शटलमध्ये अडकतो. त्यावेळी काय होतं, मशीन पूर्ण जाम होता. हे जे चाक फिरते ना हाताने हे पूर्ण जाम होऊन जातं. मग आपल्याला घरच्या घरी दोरा काढता येतो. सुरुवातीला काय करायचं, मशीन असं मागं टेकवायचं. त्यानंतर या शटल जिथं दोरा अडकलेला असतो या शटलमध्ये ह्याच्या आतमध्ये दोरा अडकलेला असतो. ठीक आहे. तर दोरा असं वरून दिसत नाही. मग काय करायचं, आपण ऑइलची आपली तेलाची बुदली असते ना मशीनच्या, त्यांनी सगळ्या शटलला व्यवस्थित ऑइल करायचं सगळीकडनं. दोरा आतमध्ये अडकले असतो, त्या दोऱ्यावर ऑइल पडलं का नाही की दोरा थोडासा मऊ होतो. त्यानंतर परत मशीन आपल्या रेग्युलर प्रमाणे सरळ ठेवायचं आणि मशीनचं जे चाक दिलेलं आहे हे चाक असं हाताने धरायचं आणि ताकदीने बॅक साईडला मागच्या साईडला फिरवायचं. म्हणजे जो आतमध्ये दोरा अडकलेला असतो तो निघून जातो. हे तुम्हाला घरच्या घरी करता येईल. बाकीचं असं मेजर मेंटेनन्स किंवा हे शक्यतो लागत नाही. व्यवस्थित काळजीपूर्वक वापरलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्ही चालवून बघा.